प्रत्येक वेळी फक्त गाजराचा हलवाच का बनवायचा? आज बनवूया हलवा डेझर्ट. हे डेझर्ट बघून तुम्हाला वाटत असेल की मी ते बाजारातून विकत आणलं असावं, पण नाही, हे मी घरीच बनवलं आहे. बनवायला अगदी सहज आणि चवीला अतिशय चविष्ट. चला तर मग रेसिपी नोट करून घ्या. सुरुवातीला कढईत 1 चमचा तूप घालायचे. मग किसलेलं गाजर घालून ते परतून घ्यायचे. 2 मिनिटं गाजर परतून झाले की यात 1 कप गरम दूध घालायचे. दूध यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. मग कढईवर झाकण ठेवून हलवा 5 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचाय. 5 मिनिटांनी झाकण काढलं की यात 2 चमचे तूप व ड्रायफ्रूट घालायचे. सगळं व्यवस्थित एकजीव झालं की यात साखर घालून मिक्स करून घ्यायचे. साखर विरघळली की यात घालायची मिल्क पावडर. मिल्क पावडरने हलवा छान मावेदार होतो. मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाली की जायफळ घालायचे. जायफळ घातलं की पुन्हा हलवा एकजीव करून घ्यायचाय. मग यात अजून 2 चमचे तूप घालून हलवा 2 मिनिटं परतवून घ्यायचाय. तर आपला गाजराचा हलवा तयार आहे. हलवा तयार झाला की लगेचच रबडी बनवून घ्यायची. रबडीसाठी कढईमध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर व अर्धा कप दूध घ्यायचे. गॅस चालू करण्याआधी मिल्क पावडर दुधात व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की मग गॅसवर कढई ठेवायची. रबडी बनवताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. रबडीच्या मिश्रणात 1 चमचा साखर घालायची. साखर ही व्यवस्थित मिक्स करून झाली की थोडं केसर घालायचं. 5 मिनिटांनी मिश्रण घट्ट व्हायला लागलं की यात ड्रायफ्रूट पावडर घालायची. अजून 5 मिनिटं रबडी उकळून घ्यायची. 10 मिनिटात आपली घट्ट अशी रबडी बनवून तयार होते. गाजराच्या हलव्यावर रबडी घातली की झालं आपला हलवा डेझर्ट तयार. हे डेझर्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार झाल्यावरही खाऊ शकतात किंवा गरमागरमही खाऊ शकतात. हे खायला अतिशय अप्रतिम लागतं.